दरम्यान एक मोठी बातमी आहे। मध्य मुंबईतील प्रभादेवीचा पूल आता अखेर रात्रीपासून बंद करण्यात आला। याआधी स्थानिकांनी या पुलाच्या पाडकामाला अनेकदा विरोध सुद्धा केलेला होता। सध्याच्या पुलाच्या जागी पर्यायी पूल उभारा आणि प्रकल्पग्रस्तांचं व्यवस्थित पुनर्वसन करा अशा त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या। त्यातल्या दुसरी मागणी जी होती ती एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीने पूर्ण करण्यात आली। मात्र शिवडी वरळी कनेक्टरचं काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून प्रभादेवीचा पूल पाडून तिथे डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे। या उन्नत मार्गामुळे अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सी लिंक गाठता येणार आहे। दरम्यान याच पुलाला पर्यायी मार्ग कुठले कुठले आहेत ते सुद्धा पाहूयात। दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा पर्याय, तसंच परळ पूर्वेकडून प्रभादेवी लोअर परळला जाण्यासाठी करे रोड पुलाचा पर्याय, भायखळा पूर्वेकडून कोस्टल रोड सी लिंकला जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा पर्याय, प्रभादेवी लोअर परळ पश्चिमेकडून परळला जाण्यासाठी करे रोड पुलाचा पर्याय, वरळी भायखळा पूर्वेकडे जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांच्या कुठल्याही अधिकाराला गदा अडचण न लावता किंबहुना ते संरक्षित करूनच हे विकासाचं काम होतं। आणि जे विकासाचं काम प्रस्तावित आहे तो पूल सुद्धा मुंबईकरांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा भाग आहे। त्याची कनेक्टिव्हिटी, त्याची जोडणी ही सुद्धा मुंबईकरांच्या हिताची आहे। त्यामुळे नागरिकांच्या घराचं संरक्षण आणि विकासाची भूमिका दोन्ही घेऊन सरकार काम करेल। एल्फिन्स्टनच्या तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे। आम्ही सगळेच तिथे रसर उतरू, कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे, आम्ही देखील त्या वरळी शिवडी कनेक्टरचं जे सुरू झालं काम ते आमच्याच आधी सुरू झालं होतं। आमची सत्ता असताना 48% ते काम पूर्ण झालं, आता जवळपास पुढचे 10%च पूर्ण झालेलं आहे।